इगतपुरी तालुक्यातील भरवज निरपण ते मांजरगाव दरम्यानच्या सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण 2 महिन्यांपूर्वी करण्यात आलं। मात्र अवघ्या काही दिवसांत आलेल्या अवकाळी पावसाने या रस्त्याच्या गुणवत्तेची पोलखोल केली। पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले असून रस्ता अनेक ठिकाणी खचत आहे, ज्यामुळे या मार्गावरून वाहतूक धोकेदायक बनली आहे। या रस्त्याचं काम करताना संबंधित ठेकेदाराने केवळ मातीचा भराव करून त्यावर थोडी खडी पसरवली आणि त्यावर डांबर टाकून रस्ता बनवला। मात्र या कामात कोणतीही टिकाऊ रचना व दर्जेदार साहित्य वापरलं नाही, असं स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिलंय। इतकंच नव्हे तर गावकऱ्यांनी हातांनी रस्त्यावरील डांबर आणि खडी उचकून रस्त्याचं निकृष्ट स्वरूप जगजाहीर केलं। उचकवलेल्या भागात 1 इंचाचंही लेअर नसल्याचं स्पष्ट झालंय। हा रस्ता भाभा धरणाच्या वरून आंबेवाडीकडे जातो। मार्गात अनेक पूल, चढाव व मोठी वळणं आहेत, त्यामुळे हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून त्याच्या निकृष्ट कामामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या मार्गावरून 9 गावांचे नागरिक नियमितपणे प्रवास करतात, त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे नेते सीताराम गावंडा यांनी ठेकेदारावर तीव्र शब्दात टीका करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली। तसंच त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की रस्त्याचं पूर्णपणे पुनर्निर्माण करण्यात यावं, जेणेकरून या भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्याची सुविधा मिळेल, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावंडा यांनी दिला। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।